7व्या वेतन आयोगातील वेतन त्रुटी आणि कंत्राटी भरतीच्या निषेधार्थ कोल्हापुरात छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय येथे महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटना शाखा कोल्हापूरच्या वतीने आंदोलन सुरू आहे। आंदोलनाचा आजचा 5वा दिवस आहे। आंदोलनाची दखल न घेतल्यास बेमुदत आंदोलन करण्याचा इशारा परिचारिकांनी दिला आहे। मुंबई येथील आझाद मैदानावर राज्यातील परिचारिका म्हणून काम करणाऱ्या आणि समविचारी संघटनांतर्फे धरणे आंदोलन सुरू आहे। त्याला पाठिंबा देण्यासाठी कोल्हापुरातील परिचारिका आंदोलन करीत आहेत। परिचारिकांची कंत्राटी भरती रद्द करून कायमस्वरूपी पदोन्नतीने भरती सुरू करावी। 50हून अधिक रिक्त पदे तात्काळ पदोन्नतीने भरावी। 40 वर्षांपासून परिचारिकांचे प्रलंबित भत्ते मंजूर करावे या आणि इतर मागण्यांसाठी हे आंदोलन सुरू आहे। हमारी यूनियन हम सब महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेचा महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेचा बोल मेरी बहना, बोल मेरी बहना, बोल मेरे भाई, बोल मेरे भाई। इस शासन पर अरे हाथ उठा के, अरे हाथ उठा के, डंडा लेके, अरे डंडा लेके, झंडा लेके इस शासन पर अरे हम सब। मी सारिका उमेश आनंदे, परिसेविका CPR हॉस्पिटल कोल्हापूर। आमच्या प्रमुख मागण्यांपैकी अजून एक मागणी आहे ती पदनाम बदल, जी सेंट्रल गव्हर्नमेंटला झालेली आहे परंतु आपल्या खालच्या लेवलला ती झालेली नाही आहे, ती व्हावी ही मुख्य मागणी घेऊन आम्ही इथे बसलेलो आहोत। जर सरकारने अशा छोट्या छोट्या सर्व मागण्यांचं जर चालढकल केली आणि आम्हाला योग्य तो न्याय दिला नाही तर आम्ही बेमुदत संप करणार आहोत। इथे सगळ्या आम्ही परिचारिका इथं आंदोलनासाठी बसलेले आहोत। त्यामुळे रुग्ण ह्याच्यात रुग्णसेवेपासून रुग्ण वंचित झालेले आहेत। तर शासनाने याची योग्य ती दखल घेऊन आम्हाला न्याय मिळवून द्यावा आणि रुग्णसेवा ही सुरळीत व्हावी। आम्ही काही इथं आनंदाने बसलेलो नाही, आमच्या या हक्काच्या मागण्या आहेत आणि ह्या आम्ही चुकीच्या मागण्या घेऊन काहीच बसलेलो नाही आहोत। आमच्या मागण्या ह्या रास्त आहेत। सरकारने यावर विचारविनिमय करून लवकरात लवकर योग्य तो निर्णय आम्हाला द्यावा, जेणेकरून बेमुदत संप लवकर मिटेल आणि रुग्णसेवा जो आपला मानबिंदू आहे तो सुटेल आणि रुग्णसेवा ही सुरळीत चालू होईल। तर आज 19 तारीख असून आज आम्ही महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेच्या मार्फत आम्ही हा जो काही नर्सेसचा आमचा संप आहे, बेमुदत संप, आम्ही आजचा दिवस 4था आहे। तर आम्ही 2 दिवस धरणे आंदोलन केलेलं, जे काही 15-16 तारीखला होतं ते, आणि आज 17 तारखेपासून आज आमचं बेमुदत संप चालू आहे। बेमुदत संपाचं कारण हे आहे की आमच्या ज्या प्रलंबित मागण्या आहेत सरकारसोबतच्या, त्यामध्ये महत्त्वाची मागणी म्हणजे कंत्राटीकरण। जे काही आता कंत्राटी पद्धतीने जे काही परिचारिकांची भरती होत आहे ती अमान्य असून आम्हाला सरळ सेवेमार्फत जे काही पदनिर्मिती करून पदभरती करायची आहे ही आमची महत्त्वाची मागणी आहे। त्याचबरोबर आमची वेतन त्रुटी, ज्या काही आमच्या वेतन त्रुटी आहेत त्या आम्हाला अमान्य आहेत आणि त्या आमच्या पूर्ण झालेल्या नाही आहेत। 2022ला सुद्धा आम्ही आंदोलन केलं होतं, त्यावेळी आम्हाला सांगण्यात आलेलं होतं, पत्र देण्यात आलं होतं की आम्ही ह्या मुद्द्यांवरती आम्ही तुमच्या कार्यवाही कधी करू आणि यातून निकाल काहीतरी लावू, पण याबद्दल अजूनही आम्हाला जो काही आमचा न्याय जो आहे तो झालेला नाही आहे, मागणी आमची पूर्ण झालेली नाही आहे।